तळोजा MIDCतील काही कंपन्या पावसाचे पाणी MIDCच्या जलनिस्सारण वाहिनीत न सोडता थेट तोंडरे गावच्या हद्दीत सोडत असल्याचा आरोप नगरसेवक राम पाटील यांनी केला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून अनेक घरांमध्ये पाणी घुसून ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार त्यांनी संबंधित विभागांकडे केली आहे। याशिवाय सिडकोच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया न करता परिसरातील खड्ड्यांमध्ये टाकला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे। या प्रकारामुळे परिसरातील गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच रामकी ग्रुपच्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचाही आरोप राम पाटील यांनी केला आहे। या सर्व प्रकरणी त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पनवेल महानगरपालिका तसेच संबंधित विभागांकडे तक्रारी दाखल केल्या असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान यावर उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। पाऊस जेव्हा चालू होतोय तेव्हा खूप जोरात पाऊस पडतोय, 4-5 दिवस कंटिन्यू पाऊस पडतोय। त्यावेळेला कंपन्यातून पाणी आमच्या गावात फिरवलेलं आहे किंवा वलवलेलं आहे, तर तो पाणी कंपनी MIDCच्या गटरला जोडायला पाहिजे होता। तो MIDCच्या गटरला न जोडता ते आमच्या तोंडरे गावाकडे वलवलेलं आहे आणि तोंडरे गावाकडे पाणी तो पावसाळी येत असल्यामुळं आमच्या गावची 50 ते 60 एकर जमीन पाण्याखाली येतो, प्लस ग्रामस्थांच्या 25 ते 30 घरात पाणी भरतोय। ही खूप मोठी समस्या आहे। याच्यावर मी पत्रव्यवहार केलेला आहे, MIDCला पत्रव्यवहार केला आहे, प्रदूषण महामंडळ नियंत्रणाला पत्रव्यवहार केलेला आहे, तहसीलदारला पत्रव्यवहार केलेला आहे। MIDCने याच्यावर कंपन्यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे की बाबा आपल्या ज्या पाणी तोंडरे गावाकडे जातोय त्याचा आपण MIDCच्या गटरला जोडावा। कुठल्या कंपन्यांना MIDCने नोटीस दिलेली आहे? PCLला दिलेली आहे, केलॉग्सला दिलेली आहे, महाराष्ट्र वखार मंडळाला दिलेली आहे। ओके, डम्पिंग ग्राउंडचा काय विषय? सिडकोचा जो डम्पिंग ग्राउंड आहे तिथंशी जो कचरा आहे त्याची खड्ड्यात इकडं तिकडं विल्हेवाट लावण्याचं काम चालू आहे खूप मोठ्या प्रमाणात। असं की रात्रीच्या म्हणजे तिथंशी काय चाललं ना काय नाही समजत नाही। लोकांच्या तक्रारी सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत। काही प्रक्रिया न करताना ते डम्पिंग पोकलन लावून डंपरमध्ये टाकून खाणीत टाकतात, खड्ड्यात टाकतात, इकडे तिकडे लेवल करतात। हा खूप मोठ्या प्रमाणात काम चाललेलं आहे। लोकांच्या जीवनाशी हा खेळण्याचा प्रयत्न चाललेला आहे। डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला एक गोंधली पाडा आहे, भुईर पाडा आहे, खोडगाव आहे, बाजूला मठ आहे। त्या मठावर दर गुरुवारी जवळजवळ 2 ते 3 हजार लोक जेवण करण्यासाठी येतात, दर्शनासाठी येतात। बाजूला करोले गाव आहे, त्या गावाला खूप मोठा त्रास होतोय। रामकी कंपनी आहे, रामकी कंपनीचं इतकं प्रदूषण आहे की आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांचा जीणं मुश्किल झालाय। या बाबतीत देखील तुम्ही तक्रार केलेली आहे का? हो, या सर्व रामकी कंपनीच्या बद्दल तक्रार केलेली आहे, सिडको डम्पिंग ग्राउंडच्या बद्दल तक्रार केलेली आहे। मी माझा पाठपुरावा चालू आहे सगळीकडे। सध्या जो तुम्ही पत्रावर केलेलं आहे त्याच्यामध्ये काय फरक आता जाणवतो का? या सगळ्या तक्रारी केल्यानंतर कुठे काही अजून म्हणजे काम अजून कुणाचं काय हे नाहीये, कुणी काय कळवलं नाही की बाबा आम्ही तुमच्या पत्राचा या प्रकारे असं पाठपुरावा करतो किंवा याच्यावर उपाययोजना करतो, असं काय कुणी आतापर्यंत कुणी सांगितलं नाही मला। मग तुम्ही या सगळ्या पुढे तुमची भूमिका काय असणार मला सांगा? आमची भूमिका असे असेल, जर या सगळ्या गोष्टीवर आता आमच्या गावात पाणी भरतोय, ग्रामस्थांची 50 ते 60 एकर जमीन पाण्याखाली जातोय, 20 ते 25 ते 30 लोकांच्या घरात पाणी भरतोय। या सगळ्या गोष्टी उपाययोजना न झाली तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याची तयारी ठेवलेली आहे। पावसाळा अगदी जवळ आलेला आहे, अशा परिस्थितीत तुमचं काय धोरण असणार? पावसाला जवळ आलेला आहे, आम्ही तहसीलदार साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे, महानगरपालिकेला पत्रव्यवहार केलेला आहे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळोजा MIDC यांना सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे। मी MIDCला पत्रव्यवहार केलेला आहे, प्रदूषण महामंडळाला पत्रव्यवहार केलेला आहे। या सर्व लोकांनी याच्यात लक्ष घालून हा विषय गंभीर स्वरूपाचा आहे, याच्यात लक्ष घालून याच्यावर उपाययोजना करावा एवढी आमची विनंती आहे। नाही तर मग आम्हाला आंदोलन
उभा करावा लागेल त्याच्या विरुद्ध. असे आमचे सर्व ग्रामस्थ, सर्व शेतकरी और परिसरातल्या लोकांची तयारी आहे.